शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले होते, काही किल्ले त्यांनी जिंकले होते. असे छत्रपती शिवाजी महाराजांकडचे भुईकोट असेल, जलदुर्ग असेल किंवा डोंगरी किल्ला असेल, तिन्ही प्रकारामधले अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. त्यातला डोंगरी किल्ल्यामधील हा पुरंदर एक किल्ला आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्यांच्या मातोश्री सईराणी यांच्या पोटी याच किल्ल्यावरती झालेला होता. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून पहिल्यांदा हा किल्ला ओळखला जातो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची राजगड ही पहिली राजधानी होती आणि परत रायगड ही दुसरी राजधानी झाली. तशी ज्यावेळेस संभाजी महाराज त्यांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळेस पुरंदर ही छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या राजधानी हा पुरंदर किल्ला आहे. त्यानंतर ज्या वेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तह झाला होता, तो हाच किल्ल्यावरती झाला होता, पुरंदरचा तह, तुम्ही पुस्तकात वाचला. आणि त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले हे औरंगजेबाला देण्याचे कबूल केले होते. त्यामध्ये हा पुरंदरचा किल्ला होता. आणि या तहामध्ये किल्ले देऊन त्यानंतर थेट दिल्लीला औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना यावे लागेल असं त्या तहामध्ये ठरलेलं होतं. त्यामध्ये आणखी बऱ्याच बाबी होत्या, पण त्यातला साक्षीदार म्हणून हा पुरंदर किल्ला ओळखला जातो. आणि आता तुम्हाला समोर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा दिसत आहे, हे आहेत वीर मोरारबाजी देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे तुम्ही गेल्या वर्षी तर तुम्हाला नाही माहिती, गोडखिंडीमध्ये जे लढले होते ते बाजी प्रभू देशपांडे होते. आणि हे मोरारजी देशपांडे. या किल्ल्यावरती ज्यावेळेस दिलेर खानाने या किल्ल्याला वेढा दिला होता, पूर्ण किल्ल्याला सैन्याने वेढा दिला होता, आणि या किल्ल्यावरचे किल्लेदार होते वीर मोरार बाजी देशपांडे. आणि त्यावेळेस अगदी थोडे निवडक सैन्य या किल्ल्यावरती होते शिवाजी देशपांडे यांच्याकडे. पण त्या निवडक सैनिकांना घेऊन सुद्धा दिलेर खानाला सळो की पळ करून सोडलं होतं मोरारबाजी देश याच किल्ल्यावरती. आणि याच किल्ल्यावरती ते दहारार्थी पडले. दहारार्थी पडण्याच्या अगोदर दिलेर खान असा अंबारीमध्ये बसला होता. अंबारीमध्ये हत्तीचे अंबारी असते, हत्तीचे वर असते, ते बसलेले होते. आणि मोरारबाजीची ती तलवारबाजी बघून त्याला आश्चर्य झालं. तो थबकलाच. म्हणजे आपण लढायला आलो हे म्हणजे युद्ध कौशल्य बघितल्यानंतर तो थोडा वेळ थांबला, कारण अशा प्रकारे तो लढत होता. आणि त्यावेळेस त्या लढाईच्या मैदानामध्ये वरती मोरारबाजींना एक प्रश्न केला दिलेर खानाने की तुला शिवाजी महाराज असे काय देत आहेत, तू एवढा जीव उदारून इतका लढतोय. मग त्यावेळेस तो म्हणला की आम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे सैन्य होते ते सांगायचे की आम्ही एक सैनिक हा 100 शत्रूच्या बरोबर आहे. म्हणजे एक सैनिक 100 शत्रूवर सुद्धा लढू शकतो. आणि त्यावेळेस मोरारबाजींनी सांगितलं की तुझं जे सैन्य आहे ते पोटासाठी लढणारं सैन्य, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य आहे ते पोटाच्या वरती जे हृदय आहे त्या हृदयासाठी लढणारं सैन्य म्हणलं. आणि जी माणसं हृदयासाठी आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी लढत असतात ती माणसं आपल्या जीवाची कधीच पर्वा करत नसतात. आणि त्यावेळेस दिलेर खानाने एक ऑफर सुद्धा दिली होती मोरारबाजींना की तू आमच्यात ये, तुला जहागिरी देतो, आमच्यामध्ये ये, तुला जहागिरी देतो, वतन देतो, काय पाहिजे ते देतो. शिवाजी महाराजांनी तुला जे दिलेलं नाही त्यापेक्षा आम्ही काही जास्त तुला देतो. पण त्यावेळेस त्याने सांगितलं की आमच्या रक्तामध्ये गद्दारी नाही, आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही गद्दारी करणार नाही. आणि याच किल्ल्यावरती त्यांचा देहांत झाला. शेवटपर्यंत लढत राहिले पण फितूर झाले नाहीत हे मोरारबाजी देशपांडे. असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, हर हर सर
हे प्रवेशद्वार आहे किल्ल्यात. प्रवेशद्वार आहे.